माझ्या मागे हा जो वृक्ष उभा आहे ना, तो तुम्ही अनेक वेळेला बघितला असणार आहे, मला माहिती आहे. अनेक कार्टून्समध्ये तो पॅराशूट घेऊन खाली येतो आणि खाली नेमकं पायाच्या खाली ही काटेरी वनस्पती असते. तर मित्रांनो, ह्याचं नाव आहे सवारो. ह्याचं स्पेलिंग सगुआरो असं होतं. इंग्लिश इज अ फनी लँग्वेज, पण विषय तो नाही आहे. तर मी आत्ता आलो आहे ॲरिझोनामधल्या टुसॉन. ज्याचं स्पेलिंग टक्सन असं होतं, ज्याची हुंडाईची गाडी पण आहे, पण जाऊ दे, इंग्लिश इज अ फनी लँग्वेज. तर अशा ह्या टुसॉनच्या एरियामध्ये फक्त हे सोनोरॉन डेझर्ट नावाचा जो हा प्रदेश आहे, तिथं हा वृक्ष आढळतो. आणि याला वृक्ष असं का म्हणतोय, तर ह्याची उंची तुम्ही बघितली तर पायथ्यापासनं, ह्या एका स्पेसिफिक सवारोची पायथ्यापासनं डोकापर्यंत जवळपास 40 फूट एवढा उंच आहे हा. आणि याचं वय हे सुमारे 200 वर्ष इतकं आहे. याच्या आतमध्ये मित्रांनो असे बांबूसारख्या काठ्या असतात आणि त्या काठ्यांचं त्याचं एक सांगाडा बनलेला असतो की ज्याच्या आधारावरती हे असे मोठे मोठे ग्रो होतात, उंच उंच वाढतात. आणि हा सगळा प्रदेश वेगवेगळ्या काटेरी वनस्पतींनी तिथे आढळतात या भागात. आणि पूर्ण डेझर्ट लँड आहे. कधी कधी बर्फही पडतो हिवाळ्याच्या दिवसात. आणि आपण जवळ जाऊन पटकन बघूयात की त्याचं एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. हा एक दुसरा आहे पिल्लू सवारो. हा सुद्धा साधारण तुम्ही बघताय माझ्या उंचीपेक्षाही थोडासा उंच आहे, जवळपास 6.25 फूट उंच आहे हा. आणि हे काटे बघा तुम्ही, हे अशक्य काटे असतात, खूप बेकार लागतात, त्यामुळे कोणी याला हात लावू शकत नाही. आणि एवढ्याशा खोडामध्ये सुद्धा भयंकर प्रमाणात पाणी असतं. आणि गंमत म्हणजे याचं वय जे आहे ते एका ठराविक काळाच्या पुढे जात नाही. म्हणजे साधारण 200-250 वर्षांच्या वरतीही फार जगू शकत नाहीत, फार रेअरली जगतात काही. तर त्याचं रिझन असं आहे की ह्याचा बुंधा जो आहे, ह्याचं वरचं तो दिसत पण नाही एवढा उंच आहे हा. हे वजन जे आहे ते सगळं वजन ह्या एका सेंट्रल पॉईंटला येतं खालच्या. कारण ह्याला फांद्या किंवा ह्याची मुळं वगैरे अशी खूप पसरलेली किंवा असे ब्रांचेस खूप नाही आहेत, त्यामुळे त्या एका सांगाड्यावरती वजन येतं. आणि अर्थात एका ठराविक क्षमतेच्या वर गेल्यानंतर तो खालचा भाग सगळा कमकुवत होतो आणि हा वृक्ष धापकन खाली पडतो. ही लोकं हे आपल्या मुलाबाळांसारखं या झाडांना जपतात. आणि मी अनेक फेसबुकवरती ग्रुपवरती वगैरे बघत असतो, एखादं सवारो की जे त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी लावलेलं असतं त्यांच्या घराच्या दारामध्ये. जेव्हा ते वादळ किंवा वीज पडून ते मरतं, खाली पडतं झाड, तेव्हा अक्षरशः ती लोकं रडतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काटेरी वनस्पती इथे आहेत, पण हे सगळ्यात फॅसिनेटिंग आहे. खास करून त्याचे जे आकार असतात त्याचे फनी असतात, एका माणसासारखे. वेगळं आहे हे आणि भारी, मला फार भारी वाटलं, तो शेअर केलं. थँक्यू.